शाहरुख खानचा ज्या टायमाला त्यांचा मुलगा आर्यन प्रॉब्लेम झालेला पोलीस चौकीत होता त्या टायमाला ते दिसायला नाही पाहिजे होतं पब्लिक समोर, ते पापाराजींनी आणलं. त्या दिवशीपासून शाहरुख खाननी फोटो द्यायला बंद केला. जॉकी श्रॉफ बिडू लहान मुलगा असला, गरीब बाई असली किंवा काय संत्रा विकत असेल, कोण वॉचमॅन असेल, सगळ्याबरोबर ते बसणार बोलणार. तुम्ही धर्मेंद्रच्या टायमाला पण तो बोलला होता एअरपोर्टला, क्या बिडू लोक तुम लोग ऐसा कर रहे सही नहीं कर रहे. ते आम्हाला आवडलं. त्याचा राग आहे ना तो पण आम्हाला आवडतो आणि त्याचा हंबलपणा पण आवडतो. आम्हाला खूप काही माहित असतो. आम्ही 50% पण पब्लिक समोर दाखवलं तरी पण ते खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी होऊ शकते. हाय हॅलो वेलकम. मी तेजल चौकेकर खोत लोकशाही फ्रेंडलीच्या नव्या सेगमेंटमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सो आज मी ज्याच्यासोबत गप्पा मारणार आहे, खरं तर त्यांनी त्याच्या कॅमेऱ्यामध्ये अनेक सेलिब्रिटींचे खास क्षण कॅमेराबद्ध केलेत. म्हणजे ते रेड कार्पेटपासून ते रस्त्यावर घडलेल्या रँडम क्लिकपर्यंतच आहे. आणि पापाराझीच हे जगाचं एक वेगळं आकर्षण आहे. तितकेच ते वेगवान आणि तितकेच ॲक्शनमध्ये नेहमी असतात. आणि म्हणूनच आज त्या कॅमेरामागची खरं जग आज आपण जाणून घेणार आहोत. आणि माझ्यासोबत आहे केतन कारंडे. केतन, तुझं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. आत्ताच ओळख करून देताना मी म्हटलं की तू तुझ्या कॅमेऱ्यामध्ये अनेक सेलिब्रिटींचे खास क्षण असतात, ते कॅमेराबद्ध करत असतोस. मात्र हे क्षण किंवा कॅमेरा सेलिब्रिटींच्या मागे पुढे जाणं, त्यांचे फोटोज काढणं, हा किडा तुझ्या अंगात कधीपासून वळवळत होता? मला असं वाटतंय की मला अगोदरपासून लहानापासून की मी खूप मीडिया बघितला, खूप चॅनल बघितले, खूप लग्न बघितले, कसे असतात काय असतात सेलिब्रिटीचे. आणि माझा भाऊ माझ्या अगोदर होता, तर मी बघायचो तो फोटो कसा मारतोय, तो व्हिडिओ कसा काढतोय. तर मला असं वाटलं की मी पण कधी कधी ट्राय करू. आणि घरी बसून पण मी कधी कधी असं स्वतःहून पप्पाला बोलायचं, पप्पा मी पप्पा पण तुझं हेच करायचं? नाही पप्पाने पण पप्पाला बोला, पप्पा तुम्ही चालत आहे, मी तुम्हाला कव्हर करतो. अच्छा, बरं किती आव्हानं आहेत या क्षेत्रामध्ये आणि ते कसं इन्कम असतं? हे इन्कम काही सिक्रेट्स असतात ते आम्ही तुम्हाला शेअर नाही करू शकत. आणि इन्कम म्हणजे हा एक इंडिपेंडेंट गेम आहे, स्वतःचाच गेम आहे हा. त्याचा इन्कम आम्ही नाही सांगू शकत. बरं, साधारण किती काळ या व्यवसायात तुम्ही, म्हणजे या क्षेत्रात तुम्ही टिकू शकता असं तुम्हाला वाटतं? जोपर्यंत बॉलिवूड आहे. जोपर्यंत बॉलिवूड आहे. कारण काही लोकांचा भविष्य पण आमच्यामुळे चालतो. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्याच प्रेक्षकांना पडणारा हा प्रश्न आहे की ज्या ज्या ठिकाणी सेलिब्रिटी पोहोचतात, म्हणजे तो एअरपोर्ट असो, जिम असो, कुठल्याही म्हणजे रस्त्यावरून कधी चालत असताना किंवा कुठल्या मंदिरात वगैरे जाताना तुम्ही जे त्यांना स्पॉट करता आणि जे कॅप्शन देता खाली की अमुक तमुक सेलिब्रिटी आता इथे स्पॉटेड आहे वगैरे, सो तुम्हाला हे इन्फॉर्मेशन येते कुठून? तुमचा सोर्स काय ह्या माहिती? हा पापाराजीचा इंटेलिजंट माइंड आहे स्वतःचा, की कोणत्या पद्धतीने ते सेलिब्रिटी येणार आहे आणि कुठे येणार आहे आणि कोणत्या गाडीमध्ये येणार आहे. आणि हे पण एक सिक्रेट असतो, तर ते आम्हाला स्वतःला माहिती. आणि मला नाही वाटत की कोणाला शेअर केल्यावर ते बरं असणार. पण आम्हाला हे सिक्रेट जाणून घ्यायचं आहे की काय सिक्रेट आहे? सिक्रेट हे आहे की तो काय करतो, त्याचे पर्सनल लाईफ काय आहे ते आपल्याला जाणणं लय गरजेचं आहे. त्यांचा विचारात आपल्याला जायला लागतं. पण तुम्हाला ही माहिती कुठून येते की आज आता इथे काय इन्फॉर्मर असतात आपले, काही इन्फॉर्मेशन भेटतात आणि स्वतःहून पण काही काढावे लागतात. अच्छा, म्हणजे PR कडून वगैरे मिळतात? हा, ते टिप ऑफ वेगळे असतात. PR कडून तर ते इन्व्हाइट असतं, पण सिक्रेट काय वेगळे असतात. जसं मोठा सेलिब्रिटी झाला शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, विजय तलापती, यांची माहिती आम्हाला कोण नाही देत, ती स्वतःहून काढायला लागते. स्वतःहून काढ. बरं, असं म्हटलं जातं की PR कडून जेव्हा ज्या क्षणी तुम्हाला माहिती मिळते त्यावेळेस तुम्हाला PR कडून वेगळं इन्कम मिळतं? नाही, असं काहीच नाही. असं काही इन्कम नाही. आम्हाला फक्त तो फोटो इम्पॉर्टंट असतो. जो सेलिब्रिटी आहे तो फोटो खूप असतो. ते आपल्या स्वतःसाठी पाहिजे असतं, दुसऱ्याला देण्यासाठी पण पाहिजे असतं. पण याच्याने काही आर्थिकदृष्ट्या फायदा आहे तुम्हाला? फायदा आहे तर म्हणजे म्हणजे कारण तुम्ही इतका वेळ त्या सेलिब्रिटींच्या मागे असता, तितका वेळ तुम्ही त्यांना देता, तर किती आर्थिकदृष्ट्या फायदा तुम्हाला होतो या सगळ्याचा? थोडा इन्कम आमचं निघून जातं. आणि दुसरे की आमची जी आवड असते ते पण, आणि स्वतःला एक सॅटिस्फॅक्शनसाठी पण तो काम करतो आम्ही. बरं, PR मॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टी असतातच, मात्र अनेकदा तुम्ही सलमान खानच्या बंगल्याबाहेर, शाहरुख खानच्या बंगल्याबाहेर, करीना कपूरच्या बंगल्याबाहेर जाता, त्यावेळेस तुमची त्यांच्या बंगल्याबाहेरच्या आजूबाजूच्या लोकांची देखील ओळख होत असेल, म्हणजे त्यांच्या नानीस म्हणा किंवा त्यांचे ड्रायव्हर, वॉचमेन्स, तर कधी यांच्याकडून टिप मिळते? हा पण ना, पण कारण ते आम्ही सांगितलं तर त्यांना बिचारांना धोका पडेल. नाही मिळते, पण नाही पण मिळत. ते कधी कधी आम्ही ऑन रोडवरती आहे, गाडी चालली, चला त्याला रनिंग करून फॉलो करा. फक्त त्यांच्या घरी नाही करत आम्ही, कधी स्पॉट त्यांच्या घरी नाही करत. कधी नाही करत? नाही.
ते आम्हाला असं वाटतं की बरं नाही ते. काय सिक्रेटच असले वेगळी गोष्ट, कोणता गेस्ट येत असेल, एक पार्टी असेल, ते त्यासाठी आम्हाला ती गाडी फॉलो करायला लागते. मग ते तुमच्या तुम्ही ते स्वतःहून करता की ते कंपनी थ्रू वगैरे करण्यासाठी दबाव वगैरे असतो, काही असतं? नाही, कॉम्पिटिशन आहे. जसं पॅप्स आहे, हम्म, स्वतःच आपला एक इंडिपेंडेंट आहे की आपल्याला करायचं आहे, काय कव्हर करायचं आहे, आपले स्वतःचे स्मार्टनेस काय आहे, हम्म. ते समोर एकामेकाचं कॉम्पिटिशन आहे, तो दाखवायचा आहे बस. निश्चित. म्हणजे आताच तू कॉम्पिटिशन बद्दल बोललास की हम्म. आता सोशल मीडियावर पाहायला गेलं तर बरेच असे पेजेस आहेत जे प्रत्येक वेळी आपल्याकडून कसं पटकन जाईल, आपल्याकडून कसं लवकर right. पोहोचेल प्रेक्षकांपर्यंत हे पाहत असतं. त्याच पण म्हणजे आता तुमचंच व्हायरल बयानी म्हणा किंवा इंस्टा बॉलिवूड अशा अनेक जे सोशल मीडियावर पेजेस आहेत, ते तर तुम्ही स्वतः कसं फिल्टर करताय या सगळ्या गोष्टी? स्वतःचं म्हणजे सगळ्यात अगोदर आम्हाला फोटो मारायचं, लगेच शेअर करायचं, ते लगेच त्याच्या पेजवरती जाते आणि पब्लिकला दिसून येते. ते विरल भयानी बहुतेक मला असं वाटतं की ते खूप स्मार्ट आहे. त्या कोण कोण? विरल भयानी, अच्छा. त्यांच्या पेजवरती मला असं वाटतं त्यांचे त्यांना व्ह्यू चांगले असतात आणि पब्लिक पण त्यांना खूप लाईक करते आणि त्यांचं काम पण चांगलं आहे आणि त्याच्यामध्ये नुसतं सेलिब्रिटी नाही, सगळं काय दिसून येतं. बरं, आता मला तू सांग, तुझ्या आयुष्यात तू पहिला कोणता सेलिब्रिटी कव्हर केला होतास? माझ्या आयुष्याचा पहिला सेलिब्रिटी मी शाहरुख खान. काय किस्सा आहे त्यामागे? किस्सा खूप मला माहित नव्हतं शाहरुख खानचे एवढे फॅन असतील, कारण त्या टायमाला शाहरुख खान काहीतरी 2:30 वाजता आलेला रात्री आणि त्याला मी असं स्पॉट केला, माझे हात थरथरत होते. मला वाटलं की आरामात भेटेल, पण एवढा क्राऊड, तर तो आतमध्ये गेला आणि नंतर तो थांबला. तर आम्हाला असं वाटलं की बाकीचे पॅप्स पण आले, तर आम्हाला एक्झिट पण त्याचा कव्हर करायला लागला. मग त्यासाठी थांबलो. मग एक लेडीज बाई होती, दिल्लीवरनं होती, ती प्रेग्नेंट होती आणि ती हस्बंड बरोबर होती. तर मी त्याला बोललो, आप इधर क्यों खड़े हो, चले जाओ, अभी वो आएगा, कब आएगा पता नहीं, आपकी तबीयत खराब हो जाएगी. बोलती नहीं चलेगा, वो शाहरुख खान दिल्ली से और मुझे खाली उनकी एक झलक देखनी है. तर ते मी शॉक झालो की बाबा, जे शाहरुख खानचे फॅन्स 4:30 वाजेपर्यंत रात्री थांबले आणि तरी पण तो त्यांना दिसला नाही आणि त्याच्या गाडीसमोर ओरडतो शाहरुख 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 शाहरुख. तो किस्सा माझ्यासाठी वाटतं खूप वेगळाच होता, एक अलग ही पागलपन फॅन्स का. निश्चित. शाहरुखच्या फॅन्सचा अलग ही पागलपण आहे. ते मी बघितल्यानंतर मला अजून इंटरेस्ट वाढला काम करायचा. अच्छा. भैया अच्छे से करेंगे और करेंगे. बरं, आता तू मगाशी म्हणालास की आम्ही सेलिब्रिटींच्या गाडींच्या मागे वगैरे जात असतो. ते कुठे जातील तेव्हा त्यांच्या गाड्यांच्या मागे, त्यावेळेस नंतर कधी गाडी थांबवून एखादा कलाकार बाहेर उतरल्यानंतर कधी असा रागवलाय वगैरे? हा, खूप जण असं, तर भरपूर लोक असं रागावतात, चिडतात पण. पण आता तर आम्ही लोकांनी थांबवलं पण, नाही बाबा नाही मारतं, ठीक आहे, ओके. मला असं वाटतं की खूप लोक असे रागवतात आणि खूप लोक नाही, शॉक होतात की आप लोग कैसे आ गए यहाँ पे. जास्त आपको इन्फॉर्मेशन कोण देता है, कैसे आ गए, आपको कैसे पता चला हम लोग यहाँ पे है. असे काही सेलिब्रिटी आमच्या बरोबर बोलतात, हात मिळवतात. आमचे सिनियर फोटोग्राफर, त्यांची ओळख असते त्यांच्याबरोबर, ते बोलतात पण, बसतात पण, बोलतात तुमचं काम खूप, आमची म्हणजे कौतुक आमचं खूप करतात ते, पण ते आम्हाला कधी कळत नसतं. तर आम्ही सांगतो, जास्त करून आम्ही त्याला हेच बोलतो की आपली गाडी देखा. बरं, आता आपण मगाशी म्हणालो की PR थ्रू सगळ्या गोष्टी मिळत असतील किंवा कधी इन्कम होतं, तर शाहरुख खान म्हण किंवा सलमान खान अशी जेव्हा मोठी मोठी सेलिब्रिटी असतात, ते कधी त्यांच्या सिनेमाच्या प्रमोशन करता वगैरे पैसे देतात वगैरे, असं कोण आहे सेलिब्रिटी ज्यांची तू नावं घेऊ शकतो? नाही, असं कोण नाही. ते त्यांचं ते प्रमोशन वेगळं असतं, आमचं काम वेगळं आहे. आम्हाला पॅपिंग वेगळे असतात, इव्हेंट वेगळे असतात, ते इन्व्हाइट वेगळे असतात. ते त्यांचा सिनेमा येतो त्या टायमाला त्यांना लोक इन्व्हाइट करतात आणि अदरवाईज नसले तर ते आम्हाला पॅपिंग करायला लागतं. बरं, सगळ्यात मोठा म्हणजे महत्वाचा हा प्रश्न आहे की आतापर्यंतचं कॅमेरामन या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती होत्या, पण पॅपाराझीज हे शब्द, हा जो वर्ड आहे, तो आता नव्याने सगळ्यांना उमगू लागला असं म्हणायला हरकत नाहीये. सो हा शब्द कुठून सुरू झाला तुला माहिती? हा 1960चा आहे, 60च्या दशकाचा आहे. इटालियन ह्या ठिकाणी पपाराझी काहीतरी असे म्हणायचे त्याला, पपाराझी. तर तो शब्द इथे फिरलाय जगाभरात आणि मला वाटतं भारतामध्ये लॉकडाऊन मध्ये जास्त पपाराझी आपल्या इथं फॉर्म मध्ये आहे. पण आता नुकता जो सलमान खानचा जो इन्सिडेंट झाला होता, म्हणजे सलमानने अक्षरशः तो खूप नाराज झाला होता पॅपाराझींवर आणि त्यानंतर जो माहोल क्रिएट झाला तो आपण सगळ्यांनी पाहिला आणि त्यानंतर तुम्ही पॅपाराझींनी सगळ्यांनी माफी देखील मागितली. त्या प्रसंगावर काय व्यक्त होशील? हा, ते हॉस्पिटलमध्ये होते आणि सलमान खान आहे तो, आणि नुसतं पॅप्स नसतात, फॅन्स पण असतात.
तर ते वरडतात जोरात जोरात, भाईजान भाईजान भाईजान, आणि तो हॉस्पिटल आहे. मग त्याला राग आला, तो बोलला तुम्हा लोकांना तरी पण सगळ्यांनी माफी मागितली असं नाही, पण त्यांनी 3 पोस्ट टाकले इंस्टावरती, तुम्ही बघितले असेल. 60 साल का हो गया हूं लेकिन लड़ना नहीं भूला. तर ते बघून आम्हाला पण असं वाटलं की भाई पापाराजी के ऊपर भाईजान डाल रहा है, इतना बड़ा पोस्ट, इतना बड़ा आदमी, तो कहीं ना कहीं हम भी गलत है. मग त्यानंतर तर माफी मागितली, सॉरी बोलले, तो पण बोला इस ओके चलता है, लेकिन तुम लोगों ने मुझे कवर किया ठीक है, लेकिन जब तुम भाग रहे थे तब खुद को कवर क्यों नहीं किया. ये एक वर्ड होता. आणि तो बोलला, रितेश दादा होते, रितेश दादा बरोबर बोलला, और चिल्ला, अभी चिल्लाओ यहाँ जितना चिल्लाने, वो जगह अच्छी नहीं थी. तर सॉरी बोलला, तो बोला इस ओके अंडरस्टँड. संपलं सगळं, जे काय होतं त्यांचं शॉर्ट आउट झालं. हाच इन्सिडेंट मागे देखील सनी देओल सोबत देखील झाला होता. जेव्हा धर्मेंद्र सर आजारी होते तेव्हा देखील अक्षरशः म्हणजे सनी देओल यांनी शिवीगाळ केली होती. बरं झालं तुम्ही हे प्रश्न विचारला, ते मला क्लिअर करायचं. ऍक्च्युअली मध्ये पापाराजींनी त्यांना हेल्प केली, कारण ज्या दिवशी धर्मेंद्रचा 2-3 दिवस धर्मेंद्रजी त्यांची तब्येत ठीक नव्हती, तर काही लोकांनी टाकलाय हे नाही आहे ते आमच्या पेजमध्ये, आम्ही लोकांनी त्यांना सपोर्ट केला आणि ते डिलीट करायला लावलं. आणि राहिली गोष्ट, त्या दिवशी पापाराजी नव्हते, अख्ख्या दुनियाची मीडिया होती तिकडे, आणि पकडला जातो फक्त पापाराजी. काही हे सगळ्या ठिकाणी दिसलं ना, फक्त पापाराजी. तर जे कव्हर करत होते ते मीडिया सकाळी 4 वाजेपासून ते बसले होते, पापाराजी पण होते त्या ठिकाणी. तो रागवला आणि ते नुसतं पापाराजीवरतीच नाव टाकलं गेलं, बाकीच्या मीडियावरती काहीच नाही. मग त्यानंतर काही पुन्हा बोलणं झालं नाही, पूर्ण काय ना. आमच्याबरोबर बॉबी देओलचं चांगलं आहे, सनी देओलचं पण चांगलं आहे. ते जुहूमध्ये त्यांचा स्वतःचा एक स्टुडिओ आहे, चांगला सनी सुपर साऊंड नाव आहे त्यांचं, सनी विला. येणं जाणं आहे, चांगलं बोलणं. धरमजी पण आमच्याबरोबर चांगले होते, तर काहीच नाही असं काही किस्सा आहे काही छान. त्यांच्या वाढदिवस किंवा दिवाळी पार्टीमध्ये तुम्हाला माहिती आहे फॅन्स असतात खूप, काय फॅन्स लोक असे टॅटू वगैरे काढतात आणि त्याच्या इथे, पण ते लोक, ती फॅमिली ना खूप म्हणजे खूप छान. जेवढे फॅन्स असतात ना त्यांना आतमध्ये घेतात, त्यांना जेवायला लावतात, जेवण बिवण करून मग त्यांना पाठवतात. आणि पापाराजी, आम्ही लोक ज्या टायमाला त्याच्याकडे कव्हर करत होतो ना असं, मग तो बोला, अरे मुझे पता ही नहीं की आप लोग यहाँ पे हो. तर त्यांनी बिना बोलता जेवण पाठवलं, पाणी पाठवलं, आणि हॅपी दिवाळी. पण त्यावेळेस धर्मेंद्र ज्यावेळेस त्यांच्या वाढदिवस होता, खूप म्हणजे ते हंबल होते, आणि आम्हाला स्वतःला पापाराजी पण रडले त्यांच्या, खूप म्हणजे जास्त हंबल येते. त्यांच्या ज्या वयाच्या नुसार त्यांचं जे वागणूक होतं खूप चांगलं होतं, खूप छान होतं. मराठी माणसाला तो खूप रिस्पेक्ट होतं त्यांच्या मनात. आता त्या दिवशी सनी देओल यांचं ते रागवणं योग्य होतं? हा, मला पण वाटतं, कारण तो कोणाचा पण यार डॅड, कोणाच्या वडिलांना असं तुम्ही फेक टाकता, वरून त्याच्या घरात काय कंडिशन आहे, आणि तुम्ही इकडे घराजवळ उभे राहून काय पण करता. सकाळी उठला की माणूस, झोपला की माणूस, रडला की माणूस, सगळ्यांना तुम्ही कव्हर करत बसणार, तर कसं होणार? पण ह्यात तुम्ही पण असता ना? हा, ह्यामध्ये आम्हाला पण यावं लागतो, कारण बाकीचे लोक पण काम करतात, तर आम्हाला पण विचारतात ना, बाई हे फुटेज किधर आहे. मात्र ज्यावेळेस एखाद्या कलाकाराचा, सेलिब्रिटीचा सिनेमा जेव्हा येतो त्यावेळेस त्यांना पॅपाराझीज किंवा कॅमेरामॅन या सगळ्या गोष्टी, फुटेजची हाव असते की आपल्या प्रमोशन होते. मात्र ज्यावेळेस त्यांना असं वाटते की हा आपला पर्सनल स्पेस आहे, इथे कोणी येऊ नये, आता तेव्हा सुद्धा तुम्ही तिथे पोहोचलेले असतात. पण तो एक सेलिब्रिटी असतो, त्यामुळे त्याला पब्लिक ओपिनियन जास्त असतं. सो त्यामुळे त्या सेलिब्रिटीला आपला पर्सनल स्पेस राखणं तुमच्याकडून किती मर्यादा तिथून ओलांडल्या जातात असं तुम्हाला वाटतं? आमची मर्यादा ऍक्च्युली म्हणजे तो सेलिब्रिटी आहे, तो पब्लिकचा आहे, आणि आमचं काम आहे ते पब्लिकला दाखवणं. मग त्याच्या इच्छेनुसार आम्ही त्याला कव्हर नाही करू शकत. पण सेलिब्रिटींचा पण काहीतरी पर्सनल स्पेस असतो. हा, त्यांचं घर असतो ना. अजून किती पर्सनल देऊ आपण? मला सेलिब्रिटी बनायचं तर पब्लिकसाठीच बनणार तुम्ही, आणि पब्लिकला आम्हाला दाखवायचं तुम्हाला तुमचं रियालिटी काय आहे, तुम्ही काय करता, कसे वागता, पब्लिक बरोबर तुम्ही किती खरं आहे आणि किती खोटं आहे. आणि जर तो काहीतरी वेगळा करत असेल, पब्लिकला नुसतं काय बघायचं नाही की तुम्ही येणार, आम्ही तुम्हाला स्पॉट करणार, उभे राहणार, स्टँड करणार, तुम्ही खाता काय, कसे पिता, कसे राहता, आणि काय चप्पल घालता, बोटं घालता, ते पण जर पब्लिकला आवडतं. मागे आपला सैफ अली खान ही खूप चिडला होता, तो हे वाक्य म्हणाला होता की हमारे बेडरूम तक आ जाओ. हा, ते चुकीचं पण असतो, कारण ते रोज रोज ते कोणाच्या घरी जाणं पण ठीक नाही. ते होतं कधी कधी असं, पण ते नंतर आमचं सॉर्ट आउट होतं, कारण सैफ अली खान बरोबर एक बॉन्डिंग आहे बँड्रा आणि पॅक मध्ये. कॅमेऱ्यामध्ये तो चिडतो, परत आम्ही पण बोलतो, परत दुसऱ्या दिवस भेटतो, परत ओके होतो, डन. म्हणजे स्टार किड्स बघायला गेलं तर तसं तैमूरला सगळ्यात जास्त फेमस तर पापाराझीच केलेला आहे. त्यानंतर आपली आलिया भट्टची मुलगी राहा,
राहाचे पहिले फुटेजेस खूप सगळ्यांना आवडले होते, सगळ्यांनी टाकले देखील होते, पेपराझीसनीच ते पुढे आणले होते. मात्र त्यानंतर आलियाने यावर का ऍक्शन घेतली की दाखवू नये तिचे चेहरा वगैरे? जी मुलगी तर ते आम्हाला पण बोलले ते नाही लेना है उसका, आणि ते प्रेमाने बोलले. तर आम्ही पण बोललो ठीक आहे. आणि आर.के. आणि आलिया ही इंडियामध्ये सगळ्यात बेस्ट जोडी आहे. का? पब्लिकला खूप आवडते. आणि रणवीर कपूरचे खरंच खूप फॅन्स आहे आणि आलियाचे पण. आणि राहाला बघण्यासाठी ते हो. आणि ती पण दिसते किती क्यूट. मग त्याचा फोटो वगैरे खूप चालतो. पण तिने सांगितलं की नाही असतं पर्सनल, कोणाचा पोरगा आहे कोणाची, ते बोलले की मेरी बच्ची आहे हे त्यासाठी नाही. पण राहा सुद्धा खूप कॅमेरा फ्रेंडली होती. ती खूप असा काही किस्सा करत असते. तिच्याबरोबर ती ओळखते पॅप्सला, ती बोलते पण. आणि आर.के. पण असला ना तो स्वतः बोलतो की मैं खुद लेके आऊंगा. मग ते अंडरस्टँडिंग. मग खेळता तुम्ही तिच्याबरोबर काय बोलणं एकदा होतं? ते तो व्हिडिओ व्हायरल झाला होता, तो आम्ही लोकांनी केला होता की हिरे बोलो डर जाइए. तिला असं उचलून घेऊन आले, ती स्वतःच बोलली हाय हॅपी दिवाळी हॅपी न्यू इयर. तर ते स्वतःहून कधी कधी हाय बोलते स्वतः. तिच्यावरती असलं ते स्वतः भेटतं आपल्याला. असं आमची राहाकडनं म्हणजे राहा, आलिया आणि रणवीरकडनं काहीच आमचं काही नाही दुःख कधीच नाही. कारण आम्ही अनेकदा पाहतो की तुम्ही आलियाचा बर्थडे असेल किंवा आर.के.चा बर्थडे असेल तर सगळे पॅप्स जाऊन सेलिब्रेशन त्या टायमाला आमची युनिटी होते सगळे. कारण तो आमच्या सर्वांचा आवडता आहे. आणि आहे पण तो खूप चांगला आहे. फ्रेंडली आहात खूप जास्त. कधी कम्युनिकेशन होतं छान असं? तो स्वतःहून करतो. आणि तो एक त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्टी, कधी फोटो सेल्फीसाठी नाही बोलत की हा भाई करना है तो चलो. कोई बोलला लांबून पण बोलला ना, एका मुलीने पण बोलला आर.के. एक फोटोची, तो स्वतःहून जातो. मग त्याचा तो हार्ड वर्कर आहे, खूप चांगला मुलगा आहे, चांगला माणूस आहे. आणि चांगली फॅमिली, खूप छान फॅमिली आणि खूप प्रेमळ आहे. बरं कधी कधी असं होतं की तुम्ही कुठे काही पार्टीज वगैरे असतील किंवा काही असेल आणि एखादा सेलिब्रिटी ड्रिंक करून आलाय आणि ते पण व्हिडिओज कधी कधी व्हायरल होतात. खूप जास्त. आणि त्यावेळेस अक्षरशः तुमचे कॅमेरे त्या सेलिब्रिटींकडून असे ढकलले देखील जातात की नाही फोटो करना है, नाही निकलना है, अशा सगळ्या देखील गोष्टी होतात. आता तर ते कमी झालं ना. अगोदर खूप व्हायचं भाई म्हटले. पहिला कसा फोटो मारायचे, आता व्हिडिओ पण येतो. 5 मिनिटात दिसत. ते लोक बोलतात नाही करना है. काय काय वस्तू असतात, काय काय लोकांवरती राग पण असतो, भाई हम लोग करना ही है. तो अभी तुम सेलिब्रिटी रहो कुछ भी रहो, हम लोग को करना ही है, तुमको कव्हर करना ही है. काय काय लोक बोलतात नाही भाई थोडा ऐसा ऐसा. तर ते आम्ही पण समजून घेतो. एंट्री चांगली दिली तर एक्झिट आम्हाला नाही पण भेटलं चालेल. एकदा खूप जुनी गोष्ट आहे, सलमान खान देखील खूप चिडला होता. अक्षरशः त्यांनी सांगितलं की तू मुझे बॅन कर असं एका बिग बॉस सेट वरती बोलला होता. तो बोलला होता की मुझे तो बॅन ही कर देना चाहिए. चिडला होता. अशा गोष्टी जेव्हा होतात तेव्हा काय प्रतिक्रिया, म्हणजे तुम्हाला समोरून काय असं वाटतं की या सेलिब्रिटीकडे जावं की नाही जावं? सलमान खान बरोबर तर बॉन्डिंग आहेच, पण याच्या व्यतिरिक्त सलमान म्हणजे सलमान खानला बॅन करणं म्हणजे काय खायची गोष्ट नाहीये. आणि त्याची फॅन फॉलोइंग एवढी आहे की बॅन नाही करू. आणि तो पण बरोबर आहे ना, तो त्याच्या ठिकाणावर ठीक आहे. कारण आता एक सेलिब्रिटी उभा आहे आणि आपण 100-200 मीडियावाले उभे आणि त्याला फोटो क्लिक करतो इज ओके. पण वरडतात ना, तो समोरच्याला पण कधी कधी असं वाटतं की कधी कधी आम्ही पण बॅकड्रॉपवरती उतरतो, लाईट बीट बघतो, भाई बहुत आहे भाई, बहुत सहना पडता है लोक भी. तर ते बघून पण असं वाटतं नाही चिडी आहे भाई, बाद में शॉर्ट आउट झाला. बरं बॉलिवूड बॉलिवूडमधले म्हणा किंवा क्रीडा क्षेत्रातले पण म्हणा, समजा विराट कोहली, रोहित शर्मा हे देखील जेव्हा स्पॉट होतात तेव्हा देखील तुम्ही त्यांच्या पाठी जाता, त्यांचे फोटोज काढता. रोहित शर्मा तरी तसं पाहायला गेला तरी फ्रेंडली, पण विराट कोहली खरं सांगू तो खूप फ्रेंडली. तो त्याला बेबी झाली होती ना, त्यांनी सगळ्या पापाराजींना गिफ्ट पाठवले. आपलं तिची वाईफ आहे अनुष्का, तिने सांगितलेलं प्लीज मेरे बेबी का. ते एअरपोर्टवाले पॅप्स आहे ना, ते खूप चांगले आहेत. त्यांना सांगितलं की बेबी का फोटो नहीं लेना, मैं तुमको बेबी दिखाती हूँ. तिने स्वतःहून सगळ्या पॅप्सला दाखवला. आज सगळे हाय मामा 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 आहे. नंतर ते बोलले नाही बेबी का नहीं लेना, हम लोग का जितना लेना ले. पण रोहित शर्माच्या दोन्ही मुलांचे फोटोज पॅप्सने दाखवले होते. ते विराट पण बोलला की थोडा हो जाएगी बडे को दिखाएंगे. रणवीर सिंग साठी पण तर त्यांनी सांगितलेलं, घरी बोलवलं त्याने लोकांना सगळ्या की भाई मतलब लहान मुलींचं नाही घेण्यासाठी ते स्ट्रिक्टली अगोदर सांगतात. बच्चे आणि दुनियाला दाखवणं पण योग्य नाही होता, अंडरस्टँडिंग झाली. आणि रोहितचं तर तो एकदम वेगळाच माणूस. त्याला तर आम्ही एकदा तो निघाला आणि त्याला फॉलो करतात जात होतो, आणि सडनली ना तो सिग्नलवरती थांबला. एक लेडीज आली आणि एक मुलगा आला, भाई 10 रुपये दो असं. तर त्याला हे नाही माहिती की तो कोण आहे त्यामध्ये, आणि आम्ही इकडनं व्हिडिओ मारतो.
कोण आहे कोण आहे कोण आहे. नंतर तो जसं खिडकीतून बघितला ना, एका मुलाने विचारलं, मम्मी. म्हणजे ते अब असं बोलला की तो आपला क्रिकेटर आहे, क्रिकेटर आहे, रोहित आहे रोहित आहे रोहित आहे. ते सिग्नल मध्ये बोललो, रोहित आहे रोहित आहे. तर सिग्नल लागला, रोहित पळून गेला. तर तो खूप वेगळा तो जो मागत होती ना, ती स्वतः शॉक होती की मी किस्से किस्से मागले. मागणे. ते खूप वेगळा होता. नंतर मग तो हॉस्पिटलला गेला, आम्ही त्याला स्पॉट केला, फोटोत आला, कव्हर केला. बरं एखाद्या वेळेस समजा एखादा सेलिब्रिटी जात असेल कुठे रस्त्याने किंवा कुठे काही एअरपोर्टवर आणि त्याला माहिती नाहीये की आपल्याला पॅप्स पाहतायत, आपल्याला फॉलो करतायत. अशा वेळेस जेव्हा व्हिडिओज सोशल मीडियावर येतात वगैरे, तर असं कुठल्या सेलिब्रिटीनी तुम्हाला म्हणजे तुमचं असं पर्सनल त्यांच्याशी काही रेपो झाला असेल कुठल्या सेलिब्रिटी सोबत, तसा कधी व्हिडिओ पाठवलाय व्हॉट्सअपला किंवा इन्स्टाला म्हणा की ये कभी निकाला मेरा फोटो, असं कधी झालंय? हा, होतो भरपूर वेळा. वरुण धवननी केलंय बहुतेक हा, असं. हा. हा. आणि हिने तर रवीना टंडननी तर सांगितलं होतं, बंद करो 1 मिनट, जब आप लोग चिल्लाते ना मुझे समझ में आता है, तो मैं सब जगह देखूंगी, बस चिल्लाओ मत. आणि खूप लोक टाकतात, स्टोरी पण टाकतात, कधी चांगले पण टाकतात, कधी वाईट पण टाकतात. त्यानंतर आम्ही पण बोलतो, हम लोग का भी काम है, तो बोलतात हा. ते खूप समजून घेतात. जास्त करून सेलिब्रिटी खूप जास्त लोक समजून घेतात आणि खूप लोक नाही घेत. त्यांना वाटतं हा लोक फोटो दे रहा हूं. आता मधी कोणीतरी सांगितलेलं की मेरे वजह से कुछ मिलता है, हे मिलता है, असं काहीच नाही. आता सोशल मीडियावर देखील जेव्हा तुम्ही एखादा व्हिडिओ टाकता कुठल्या सेलिब्रिटीचा किंवा त्या सेलिब्रिटीला पण देखील आवडत नसेल, मागे असा इन्सिडेंट झाला होता जान्हवी कपूर सोबत. जान्हवी कपूर तिच्या जिमच्या ड्रेसमध्ये बाहेर येत होती. अनेक असं सेलिब्रिटीज येतात जिमच्या क्लोथ्सवर, ज्यांचे फिटिंग कपडेच असतात. अनन्या पांडे म्हणा वगैरे. तर ही म्हणाली होती, जान्हवी बोलली होती की मेरे फिटिंग ड्रेस पे आप मेरे फोटोज निकालो, मुझे अच्छा नहीं लग रहा है. अशा देखील प्रतिक्रिया येतात, तेव्हा नैतिकदृष्ट्या किती योग्य वाटतं जान्हवी तुम्हाला? आणि सारा सारा दोघांची एक इच्छा असते की जब मैं तुम्हें फोटो दूंगी, खुद से दूंगी, प्लीज आप मेरे जिम के ड्रेस पे मत निकालो और मेरे कुछ पर्सनल ऐसे शॉर्ट्स कपडे पे ऐसा मत निकालो, क्योंकि मेरा पर्सनल काम रहेगा उस पे मत. तर ते पण समजतो आपल्याला. आणि जान्हवीचं कसं की तिचा बर्थडे असला की प्रत्येक बर्थडेमध्ये ती इन्व्हाइट करते आम्हाला प्रत्येक तिचा बर्थडेमध्ये गिफ्ट आम्हाला प्रोव्हाइड करते तिच्याकडून. आणि तिची बॉन्डिंग चांगली आहे. ती लहान असताना पापाराजी ना सिनियर फोटोग्राफर बरोबर तिचं चांगलं होतं, म्हणून आम्हाला त्याच्याशी काही एवढं नाही. पण जान्हवी मागे असंही देखील म्हणाली होती की मेरे मतलब तुम्हारा फोटोज का जो एंगल है वो मुझे अच्छा नहीं दिख रहा है. नाही लग रहा है. हा. ती कपडे वगैरे त्या लोकांचे तसे असले की पॅप्स पण ना कधी कधी की काही लोक आहेत आता जसे काही छोटे मोठे जर झाले त्यांना दाखवायचं असतं, आणि हे मोठे आहेत त्यांना नाही दाखवायचं. मग ते काही लोक कसे असतात की आम्ही इकडचे आहेत आणि बाहेरचे लोक पॅप्स येतात, ते पॅप्स नाही बोलू शकत, कोण पण येतो त्यांना कव्हर करतो. ते फुटेजवरती रोक लावलाय. मग ह्या सगळ्यावर कुठेतरी मर्यादा आणली पाहिजे असं तुम्हाला वाटतं ऍज अ पॅपाराझिस्ट म्हणून तुम्हाला, की तुमचे लोकल कॅमेरामन आहेत किंवा जे नकली कॅमेरामन आहेत आणि जे पॅप्स आहेत, या सगळ्या गोष्टीवर मर्यादा आणली पाहिजे? कारण सगळेच जर सगळं कव्हर करत असतील तर आता कॉम्पिटिशन अजून जास्त वाढू शकतं. 6,000 लोकांनी हे सर्व चॅनल्स वगैरे, तर ह्याला आम्ही ओळखू नाही शकत की हा कुठला पेपर आहे. आम्ही तर लय लोकांना कळतो, आई आप कौन सी टीम से हो, कहाँ से हो, चलो निकलो. खूप लोकांना थांबवतो, पण ते काय त्यांच्यामध्ये असतं काय रात्र ते लोक त्यांना कसं कळतं काय आहे की कोण त्यांना ते PR असतात, ते छोटे मोठे PR असतात. आजच्या डेटमध्ये कोण पण PR म्हणतो. ते कोण बोलला की भाई मेरे को भी स्पॉट होना है, हाँ मेरे पैप्स लोग पहचान के उनका इतना इतना फीस है, चलो देते हैं. मग तो कोण पण PR आणि तो नकली कोणाला पण घेणार, भाई ते खाली कव्हर करणार कुठेच दे देणार, हे होत असतं मागून. पण आम्ही त्याला रोखणार पण किती रोखणार. मग ते खूप म्हणजे इव्हेंटवरती, रेड कार्पेटवरती ते सर्व त्यांना माहीत असतो, जे ते कव्हर ते सगळं हँडल करतात, ते आम्हाला माहीत नसतं. आणि नाव फक्त पापाराजीचं येतो, ते पापाराजी नसतात, काही फेक पण असतात. कुठे सलमान खान, शाहरुख खान जेव्हा पॅपाराझीसला इतका रिस्पेक्ट देत असतात, तिथेच दुसरी बाजू बघायला गेले तर जया बच्चन. अनेकदा पाहिलेलं आहे की जया बच्चन या नेहमीच पॅपाराझींसवर भडकलेल्या असतात, त्यांच्या कपड्यांवरून, त्यांच्या वागणुकीवरून सुद्धा बोलतात, तरी सुद्धा पॅपाराझीस का त्यांचे फोटोज क्लिक करतात, असे अनेक सोशल मीडियावर कमेंट्स देखील येतात. क्यों ये औरत का फोटोज निकालने के लिए तुम लोग क्यों चाहते, असे सोशल मीडियावर कमेंट्स देखील असतात. काय जयाजीने सांगितलं होतं, माय डॅड वॉज जर्नलिस्ट बोलले होते ना ते. तर गंदे कपडे पहनते हैं, जूते पहनते, चप्पल, ती ठीक बोलली होती असं नाही, पण ती फक्त पॅपाराजी बरोबर नाही भांडत, सगळ्याबरोबर भांडते. एक मध्ये ती कोणत्या तरी सभ्यामध्ये होती, तर एक माणूस त्याच्यावर सेल्फी घेतो, तिला ती कसं वरडून बोलली शिवाय. कोणती लेडीज असेल तर एक लेडीजला ती डायरेक्ट अपमानित करते कॅमेऱ्यासमोर, कोण हो आप क्या आहे. तर ते तिचा एक पर्सनल इगो आहे, पर्सनल एक काय तिचा राग आहे,
आणि ह्याच्यामध्ये पण पॅप्सचं नाव असेल तर ते ऑडियन्स बघणार. पण मागे असं पण झालं होतं की पॅपराझीसने जया बच्चनला बॅन केलंय, का तुम्ही असं करणार, असं काही आहे? हा करू शकतो बँड, पण ती एक बिग बीची वाईफ आहे. अमिताभ बच्चन लेजेंड, ते इंडस्ट्रीचे सर्वात मोठा बादशाह, त्या माणसाची फॅमिली आहे, त्यांना आम्ही बँड करू. मग ते आपल्या इंडियाची रिस्पेक्ट कसणार? इंडियाची रिस्पेक्ट असेल, ज्या माणसाची सिनेमा पिक्चर फॉरेन मध्ये लंडन मध्ये हाऊसफुल असतो, त्या फॅमिलीला आपण बँड करू. मग आम्हाला ते शोभणार का? कारण की सोशल मीडियावर अशा अनेक कमेंट्स येतात. बरं, बिग बेन सोबतचा काही किस्सा आहे का छान? त्यांच्यासोबत मला नाही वाटत की त्यात जास्त ते निघत नाही. ते टाइमचे खूप हे आहेत की 4 बजे का इव्हेंट आहे तो 4 बजेही पोहोचूंगा, 5 बजे का इव्हेंट आहे तो 5. तुम्ही माहिती आहे संडेला तो बाहेर निघतो, हात दाखवायला ते निघतात असे. तर त्यांचा टायमिंग आहे 5:30, 5:35 त्याच टायमाला ते परफेक्ट निघणार, त्याच टायमाला ते येणार आणि तेच आणि टायमाला. तुम्हाला तो टायमिंग माहिती असतो? माहित आहे तो टाइम एकदम परफेक्ट टाइम आहे ना, अगोदर ना लेट. कुठला इव्हेंट असला ना, फक्त बच्चन साहेब असे आहेत की ते वेळेवर पोहोचतात. वक्त के साथ दगाबाजी नाही. बरं, काजोलचे पण व्हिडिओज असे व्हायरल होतात नवरात्री उत्सवातले, की ती अनेकदा भडकलेली असते सगळ्यांवरच. ऑलरेडी ती मीडियावर भडकलेलीच असते. काजलचं काय एक्सपिरियन्स आहे? तिला नाही आवडत पापाराजी, नाही म्हणजे तिला फॉलो केला किंवा कोणी असं हे केलं, ती थोडी स्ट्रिक आहे तिच्या हिशोबाने. आणि ती थोडी फॅमिलीमध्ये असं वाटतं की तिला की मला नाही कव्हर करायला पाहिजे, मी खूप प्रोफेशनल आहे आणि तुम्ही मला माझ्या मागे मागे येऊ नका, धावू नका. ती त्या गोष्टीला चिडलंय चिडते. अशी कधी चिडली अशी कुठल्या? खूप वेळा, जेवढ्या नवरात्रीच्या टायमाला तुम्ही तो व्हिडिओ नवरात्री तिच्या अगोदर एक तिच्या कोणत्या तरी ऑफिसच्या इथे ती चिडली होती खूप. तर मी तर जास्त कव्हर करत नाही तिला. आणि एअरपोर्टला एकदा चिडली होती. आणि साऊथचे सेलिब्रिटी कसे असतात या बाबतीत? खूप हंबल पापाराजी, म्हणजे त्यांना खुशी खुशी. कोण आहे असं खास पॅपराझीचं फेवरेट साऊथ मधलं? ऍक्च्युली आम्ही लोकांनी स्पॉट तर जास्त केला नाही, आणि तो आहे विजय तलापती. आता मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री झाले. तो तिकडे मुख्यमंत्री झाला, आम्हाला इकडे उत्साह वाढला. अरे वा. तर मला तर म्हणजे मी तर फॅन आहे त्याचा. आणि साऊथ म्हणजे साऊथची जी सिनेमा मूवीज आणि ऍक्शन्स आणि त्याच्या येण्याची पद्धत स्वतःला खूप म्हणजे ते दाखवतात की मी एक सच में इंडियन हूँ. ज्या पद्धतीने त्या सिम्पलसिटी, त्यांचा वागणूक खूप चांगला आहे, खूप छान आहे. आता मध्ये तो राघव आला होता, राघव लॉरेन्स, त्याची पण स्पॉटिंग झाली, खूप म्हणजे खूप छान झाली. थांबलं सर, रुक जाओ, ओके. त्यांचं रिॲक्शन खूप वेगळं असतं. बरं, आता पापाराझीस म्हटलं तर हे कॅमेरामॅन असतात, तर तुम्ही फक्त बॉलिवूडलाच कव्हर करताय की बॉलिवूडचे सेलिब्रिटीज, पण आता तू मराठी आहेस, महाराष्ट्रीयन आहेस, सो तुम्ही असे पॅपराझीस का मराठी इंडस्ट्रीतल्या कलाकारांना फॉलो करत नाही, त्यांना स्पॉट का करत नाही? आता मराठी इंडस्ट्रीमध्ये आहे कोण? अशोक मामांना सोडून आहे कोण? आणि आहे तर कुठे आहे, दिसत का नाही, हे तरी माहीत पडायला पाहिजे. तुम्ही सेलिब्रिटी आहे, तुम्ही इव्हेंटमध्ये येता, थांबता, पण तुम्ही थांबता लगेच जाता. तुमचा इव्हेंट कधी होतो, कसं होतं, स्पॉट कुठे होतं, तुम्ही टिप ऑफ नाही देत, तुमचं स्वतःचं एक मॅनेजमेंट नसेल, तर पॅप्स कसं कव्हर करणार? आणि पॅप्स करणार कव्हर, तरी पण काय करणार तो फुटेज ते पण इम्पॉर्टंट आहे. आता पॅप्सनी आता बिग बॉस मराठीसाठी पण केलं, आणि ते रितेश दादामुळे झाले. रितेश देशमुख ज्या टायमाला रितेश देशमुख महाराष्ट्रामध्ये आले आणि महाराष्ट्र इंडस्ट्रीला सपोर्ट केला, त्या दिवशीपासून पॅप्सने त्यांना कव्हर करायचं होतं. म्हणजे मराठी इंडस्ट्रीला आता पुढे घेणारे रितेश देशमुख. बिग बॉस आता कव्हर होतो, तुम्हाला माहिती आहे, दिसतो आता. किती वेळापासून कोण कोण जिंकला, काय झाला माहित नाही. रितेश देशमुख आला तर आता भारताला पुन्हा कुठे पण विचारलं, मराठी बिग बॉस का विनर कोण? सूरज चव्हाण. सूरज चव्हाणला कधी भेटलायस? त्याला कधीच? खूप त्याला मी असं हात मिळवला, त्याने हात हक केला. तो वेगळाच आहे, तो खरा माणूस, एकदम खरं. त्याला विचारलं होतं की आपको अगर हिंदी बिग बॉस करने का मौका मिलेगा तो क्या बोला? नाही बोलला तो. नाही बोलला. मैं मराठी से करता हूँ, मराठीमध्ये मी मराठीच प्रेम करतो, मी मराठीच करतो. आणि खरंच मराठी माणूस म्हणजे सूरज चव्हाण. पण असं वाटत नाही की मराठी कलाकारांना पण स्पॉट केलं पाहिजे? मराठी कलाकारांच्या पण खूप आम्ही जाऊन बोलतो, पण काही लोक होतात, त्यांची इच्छा आहे, त्यांची पण इच्छा आहे, पण एक असतो ना मराठी माणूस आपला आहे, तर त्यांना एक पर्सनल आपला एक असतो की नाही, वेळ नाही, टाइम नाही, आळस खूप आहे, तर ते नाही होत. काय मराठी आहेत जे हिंदी इंडस्ट्री पापाराची ओळखतात, जास्त करून मोस्टली रितेश देशमुख झाला, सिद्धार्थ झाला, सई तामणकर साठी पण स्पॉटेड होतात अनेकदा. हा झालाय, तिने केलंय ना, हिंदी मूवी केली आहे 2-3, तर ती हाय. सई म्हणा, अमृता खानविलकर म्हणा,
अमृता खानवलकर पण नाही, एवढा नाही झाला, पण आहे ठीक आहे. सई मांजरेकर आहे सई मांजरेकर. तिला करतात. आणि आपला अशोक मामा आहे, सचिन सर आहेत, हे सगळे तर मराठी कलाकारांमधला फेवरेट कोण आहे पापाराझींचं? खरं बोललो तर मराठी कलाकारीचा रितेश देशमुखच आहे. रितेश देशमुख. ती जोडी, ती कपल्स इंडियामध्ये पापाराची सर्वात फेवरेट कपल्स. मी तुम्हाला RK आल्या सांगितलं, पण रितेश देशमुख आणि जेनेलिया पण आहे. कधी रितेश देशमुख जेनेलिया देशमुखने घरी इन्व्हाइट केलंय? नाही, असं झालं नाही. नाही कधी घरी इन्व्हाइट केलं. ते दिसतात पण एका संधी, कधी वेगळे दिसतेच नाही आम्हाला. ते खूप इम्पॉर्टंट जोडी आहे आणि खूप चालते कपल्स. आणि तुम्हाला म्हणजे पापाराझींना माहिती असतं की कुठे कंटेंट कुठल्या सेलिब्रिटीजच्या मागे गेलं किंवा कुठल्या कपल्सकडे गेलं तर आपल्याला कुठे कंटेंट मिळू शकतो, याची तुम्हाला नेमकी खात्री असते? नेमकी खात्री असते आणि ते आम्ही कव्हरच करतो. असं नाही का भाई तो मोठा कलाकार आहे, अरे धावू दे आम्हाला काय, छोटा पण करतो, तो चालतोय ना तर त्याला चालवायचं. अनेक सेलिब्रिटीज असे कव्हर होत असतात, तसे सेलिब्रिटीजचे स्टार किड्स देखील असतात, ते देखील कॅमेरा समोर येत असतात. त्यात तुम्हाला पर्सनली पाहताना कुठली मुलं संस्कारी आणि कुठली उद्धट मुलं आहेत असं वाटतं? रितेश देशमुखचे दोन्ही मुलं जेव्हा बसतात पापाराझींसमोर असेल खूप संस्कार. बाबिल खान, इरफान खानचा मुलगा, तो खूप रिस्पेक्टेड आहे, खूप चांगला मुलगा आहे. आणि 2-3 जण आहेत जे रोडली तर सांगायला गेलं तर सैफ अली खानचा मुलगा थोडासा वेगळाच आहे, पण रोडली नाही, मस्तीखोर. आणि शाहरुखचा मुलगा तो पण ठीक आहे. अमिताभ बच्चनचा नातू तो थोडा रोडली आहे, तो आहे. आणि अक्षय कुमारचा मुलगा, त्याला बरं ठीक नाही वाटत ते सगळं. ते खूप रेअरली होतो, तो भेटतच नाही पहिली गोष्ट, तो रोडली आहे. बस हे 2-3 जण. शाहरुख खानचा मुलगा पण आहे थोडासा, पण ठीक आहे. पण ते जेव्हा फॅमिली म्हणून एकत्र येत असतात, काही फंक्शन असेल म्हणा त्यांच्या घरातला किंवा काही असेल, तर अख्खं फॅमिली सोबत येत असतं, तेव्हा तुम्ही फोटोज त्यांना कव्हर करता, त्यावेळेस काय प्रसंग असतो? म्हणजे काय काही असतात ज्यांना आवडत नाही? आवडतं म्हणजे एखादा इव्हेंट असला ना, रेड कार्पेट असला तर ते सगळे येतात आणि ते प्रॉपर फोटो वगैरे देतात. अख्खी फॅमिली असली तरी पण ते थांबून चांगला कव्हर करून देतात फोटो. पण रेस्टॉरंटला असेल, कुठे पर्सनल जागेवर असेल तर तिकडे नाही. फॅमिली असली की बोलतात, थोडे घाबरतात, धक्का लागल, पब्लिकचा हे लागल, तर तिकडे फोटो नाही भेटत जास्त. ते कव्हर करायला थोडंसं अवघड होतं, पण होतो कव्हर. पण एखादा सेलिब्रिटी म्हणजे आपण पाहतो की रस्त्याने जात असेल किंवा कुठे असेल तर पब्लिक बरोबर कसं वागणं असतं? कधी आपण पाहतो त्यांच्याकडे आणि ज्याचे व्हिडिओज असे व्हायरल होतात की जे सर्वसामान्य माणसं असतात ते त्यांच्याशी बोलण्यासाठी जातात, तेव्हा त्या सेलिब्रिटीचं त्यांच्यासोबतचं कम्युनिकेशन कसं असतं? खूप भारी असतो. आणि असं कोण आहे? जॉकी श्रॉफ, बिडू, तो कुठे जातो, तो कसं जातो, काय करतात ते, आणि कोण असला, लहान मुलगा असला, गरीब बाई असली किंवा काय संत्रा विकत असेल, कोण वॉचमॅन असेल, सगळ्याबरोबर ते बसणार, बोलणार. आणि सेम जसं बोलायचं आहे, जसं डिसिप्लिन आहे, जसं संस्कार आहे, सगळं ते आणि ते त्यांच्याकडून आम्हाला खूप शिकायला भेटतो, खूप जास्त. येस. आणि तुम्ही धर्मेंद्रच्या टायमाला पण तो बोलला होता एअरपोर्टला, क्या बिडू लोक तुम लोग ऐसा कर रहे, सही नहीं कर रहे, ते आम्हाला आवडलं. त्याचा राग आहे ना, तो पण आम्हाला आवडतो आणि त्याचा हंबलपणा पण लय आवडतो. तो बिडूच आहे. तर सगळ्यात फेवरेट असा सेलिब्रिटी कोण आहे पापाराझींचा, जो आलाच की तुम्हाला देखील आनंद होतो आणि त्या सेलिब्रिटीला देखील आनंद होतो? रणबीर कपूर. रणबीर कपूर. काही किस्सा आहे त्याच्यासोबतचा? त्याचा बर्थडे स्पेशल आहे. आणि किस्सा म्हणजे तो थांबतो तर प्रश्न पण विचारतो, क्या कर रहा है, खाना बिना खाया गया, हे ते. कधी सगळ्यांना ओळखतो तो, सगळ्यात मोठी गोष्ट आहे की तो, हा भाई RK आ रहा है, तर तो गाडीतून उतरला, और भाई लोग कैसे हो, ते त्याचा रिॲक्शन आणि ते बोलण्याचं जे पद्धत आहे ना, ते लोकांना लय आवडतं. आणि काय सगळ्यांचा किस्सा आहे, मी एक्सक्लुझिव्ह मारतो, चल आजा गाडी में बैठ, हा चल मेरे साथ लिफ्ट में चल, असं बोलतो तो. ते किस्सा पब्लिकला, पापाराझीला जास्त आवडतो. पब्लिकला तर आवडतच, पण पापाराझीला त्याला आवडतं. माझं आता जेव्हा तुम्ही उर्फी जावेद म्हणा किंवा राकेश सावंतचे जेव्हा फोटोज ज्या अश्लील पद्धतीने जे कपडे वेअर करून समोर येत असतात आणि तुम्ही त्यांचे व्हिडिओज काढता, फोटोज काढता, मग हे सगळे फोटोज, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आणि सोशल मीडिया आत्ताच्या काळात पाहायला गेलं तर लहान मुलं खूप पाहत असतात. सो ह्या दृष्टीने तुम्हाला वाटतं की हे फोटोज काढणं, हे व्हिडिओज टाकणं कितपत योग्य तुम्हाला असं वाटतं? आम्हाला कॉन्टेंट नसतो, तो कॉन्टेंट दिसतो आणि चॅनल आहे, चॅनलला 24 तासमध्ये काहीतरी काय पाहिजे असतं, तर ते काढावं लागतं. आणि ते चालतात व्हिडिओ आणि लोकांना पण दिसतं, हा कुछ नया देखने का.
आज राखी क्या करने वाली है, आज उर्फी क्या पहनने वाली आहे, हे जनतेला पाहिजे असतं, आम्हाला नाही. तर आम्ही काढतो फोटो, पोस्ट करतो. आता एखाद्या सेलिब्रिटीच्या जी पर्सनल जी गोष्ट असते, जी कोणाला माहिती नसते पण जी त्यांनी पर्सनल ठेवलेली असते, ती तुमच्यापर्यंत जेव्हा पोहोचते कुठल्याही सोर्सने, तेव्हा त्या सेलिब्रिटीला आवडत नाही. त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं तुम्ही हे जे लोकांपर्यंत पोहोचवताय त्याची पर्सनल गोष्ट ती योग्य करता? आम्हाला खूप काही माहित असतो. आम्ही 50% पण पब्लिक समोर दाखवलं तरी पण ते खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी होऊ शकते. पण आम्ही तेवढं नाही दाखवत जोपर्यंत सिद्ध नाही होत, क्लिअर नाही होत. आणि क्लिअर झाल्यानंतर ते पब्लिकला दाखवतो. आता हा रणवीर सिंगचा किस्सा होता, आता जो झाला लँड हे ते आम्हाला अगोदरच माहित पडलं होतं. पण आम्हाला क्लिअर नव्हतं हे होऊ शकतं आहे की नाही होऊ शकतं, नंतर क्लिअर केलं. तर तुमचा असा पर्सनल रेपो देखील असू शकेल, असतो ना कोणत्या तरी सेलिब्रिटीसोबत, असा कोणता आहे तुझा पर्सनली कोणत्या सेलिब्रिटी सोबत असा छान रेपो झालाय? जॉकी श्रॉफ. जॉकी श्रॉफ आहे, 2-3 आर्टिस्ट आहेत त्यांच्याबरोबर चांगला आहे. आणि मराठीमध्ये पुष्कर जोग तो भाऊ आहे माझा. अरे वा. भावासारखी बॉन्डिंग आहे. आणि मला नाही वाटत की कोणत्या सेलिब्रिटी बरोबर मी जास्त क्लोज राहू, चांगलं राहू. मला नाही वाटत की ह्याच्याबरोबर राहून मला काय फायदा होणार आहे. मी माझं काम करू, कारण आमच्या बॉसने आमच्यासाठी एवढं काय करून ठेवलंय, तर आम्हाला गरजच नाही कोणाकडे जायचं. पण एक सामान्य फोटोग्राफर आणि पापाराझी मध्ये काय फरक आहे तुला वाटतं? फोटोग्राफर आणि पापाराझी म्हणजे फोटोग्राफर जे असतात फोटोग्राफी ते डिसिप्लिन, त्यांच्यामध्ये खूप वागणूक, आणि ते सिनियर आहेत, त्यांच्याकडे एक डिसिप्लिन आहे, भाई असं करायचं असं. आणि त्याचं बोलण्याची पद्धत पण सही असते की तुम्हाला असं वागायचं. सेलिब्रिटीमध्ये रिस्पेक्ट ठेवायची, ती ठीक आहे. पण पापाराझीमध्ये थोडंसं 19-20 आहे की कॉम्पिटिशन, मी सांगितलं होतं, तो कॉम्पिटिशन खूप असतो. मुझे अच्छा चाहिए, मुझे भी अच्छा दिखना चाहिए, मुझे भी अच्छे से कवर, मुझे अच्छा वो दरवाजे से निकलने वाला कंटेंट चाहिए, मुझे वॉकिंग चाहिए, मुझे कुछ बात कर रहा है, कुछ खा रहा है, हे सगळं. आणि फोटोग्राफरला एक सिस्टमॅटिकली डिसिप्लिन, भाई वो आर्टिस्ट है, उसकी इज्जत करनी है, रिस्पेक्ट करनी है, अगर रिस्पेक्ट करेंगे तो हमें देगा रिस्पेक्ट. और हे सगळं त्याचं फोटोग्राफरचं आहे. आणि पापाराझी हे विचार नाही करत, ॲप्स हमें बस कॉन्टेंट निकालना है. मग असा कोणी सेलिब्रिटी आहे का जो म्हणजे तुम्हाला पर्सनली मेसेज करून किंवा फोन करून बोलत असते की मी आता इथून एंट्री घेतोय, माझी अशी अशी एंट्री तुम्ही घ्या, अशी अशी एंट्री दाखवा, असं कोणता सेलिब्रिटी आहे? सेलिब्रिटी नाही बोलू शकत त्यांना, सेलिब्रिटी तर असं करणारच नाही. छोटे मोठे लोक बोलतात पण सेलिब्रिटी नाही. त्यांच्या PR असेल ते PR ला सांगणार, PR आम्हाला सांगतो की वायर आहे, उसको कव्हर करणार. तर सलमान आणि शाहरुख खान म्हणजे आता बॉलिवूडचे मोठे खान आहेत, तर त्यांच्यासोबतची कशी बॉन्डिंग आहे, त्यांच्यासोबतचा काही पर्सनल पापाराझींचा काही किस्सा आहे का? सलमान खानचा तर आता किस्सा तुम्हाला सांगितलं तो झालाच आहे. शाहरुख खानचा किस्सा का, शाहरुख खानचा ज्या टायमाला त्यांचा मुलगा आर्यन त्याच्या तो झाला होता, आपल्या त्याचा प्रॉब्लेम झालेला पोलीस चौकीचा, त्या टायमाला ते दिसायला नाही पाहिजे होतं पब्लिक समोर, ते पापाराझींनी आणलं. त्या दिवशीपासून शाहरुख खानने फोटो द्यायला बंद केला. पण त्याचा मनात काही राग नाही, खूप चांगला माणूस. पण त्याच्या वाढदिवसाला वगैरे तो येतो बाहेर. हा, त्याच्या वाढदिवसात तुम्हाला सांगू, तो आमचे एक फोटोग्राफर होते, ते त्यांचं निधन झालं, मग ते त्यांच्या फेअरवेलला शाहरुख खान आला होता. शाहरुख खान आलेला, आमिर खान आला होता, जॉकी श्रॉफ आला. तो शाहरुख खान त्या दिवशी आल्यानंतर मी तर एवढा सिनियर फोटोग्राफर होते, त्यांचं निधन झालं, तर मी एका फोटोग्राफर दादाला विचारलं, शाहरुख खान आला, तर त्यांनी मला तो किस्सा सांगितला. तो किती हंबल आहे ना, ते फोटोग्राफरला माहित आहे. म्हणून तो जोपर्यंत शेवट आहे तोपर्यंत त्या बादशाचा व्हिडिओ मारायचा, फोटो पण मारायचा. आता तू म्हणालास की तुझ्या सिनियर जे होते त्यांनी तुला तो किस्सा सांगितला, असे सिनियर तुम्ही म्हणजे सिनियर फोटोग्राफर, सिनियर पापाराझी तुम्ही एकत्र काम करताना कधी समजा एखाद्या सेलिब्रिटीचं शूट करायला गेला असाल, तेव्हा एखाद्याने असा काही छान किस्सा सांगितलाय का, याच्यासोबत मी शूट करताना अशा अशा गोष्टी घडल्या होत्या? खूप. असं कोण आहे? नाव त्यांचं नाही घेऊ शकत. नाही, पण सेलिब्रिटीचं शाहरुख खान बद्दल सांगितलं होता, सनी देओलची फॅमिली बद्दल सांगितलं होतं, राणी मुखर्जीचे किस्से खूप सांगितले. एखादा आम्हाला सांग. काही लोक आहेत की 2-3 जण असे आहेत की त्यांना सेलिब्रिटी आज पण त्यांना राणी मुखर्जी तसं पाहायला गेले तर इतकं पॅप्स कॅमेरा पर्सनली नाही येते. ते काही लोक असे आहेत की, आता एक माझा मित्र आहे, माझा भावासारखा, मला माझ्या संचित असतो विरल बॅनीमध्ये, की त्याला खूप सेलिब्रिटी लोकांनी हेल्प केली. त्याच्या भावाचा ते P4 पापाराझी मूवी निघाली आहे, त्याच्यावरतीच त्यांनी स्वतःच्या भावाला किडनी ट्रान्सप्लांटमध्ये हेल्प मागितली. त्याला रोहित शेट्टीने हेल्प केली, बोनी कपूर फॅमिलीने, असे काही सेलिब्रिटींनी त्याला खूप हेल्प केली. तर ती भीती आमच्याकडून निघते की भाई कोणता पण सेलिब्रिटी आम्हाला सपोर्ट करतो ना, तर आमची भीती निघून जाते.
तर ते खूप म्हणजे हा किस्सा म्हणजे वेगवेगळा आहे की रात्री एक दिवस फोटो मारत होता आमचा मनोज, बोलतो भाई वो आया, बोला कौन है, बोनी कपूर है, बोला अच्छा, उन्होंने मुझसे बात किया, मेरे को गाँव जाना था तो मैंने उससे कुछ हेल्प मांगी और उसने मुझे दे दी है, मैं शॉक हो गया। तो कभी कभी ऐसा भाई मैंने इसको, ये जब प्यासा था तो मैंने उसको पानी दिया था, कभी कुछ कोल्ड ड्रिंक पिलाय, मेरे साथ खाना खाया, समोसा खाया, असे पण गोष्ट खूप घडतात आमच्यावर। मुकेश चाबरा होता, तो आमच्यावर बसून समोसा खात होता खाली, तो व्हिडिओ पण सुद्धा व्हायरल झाला होता। बरं, एक गोष्ट विचारायची होती, ज्यावेळेस रेड कार्पेट असतं किंवा कुठला स्टेज परफॉर्मन्स असतो, रॅप वॉक वगैरे असतं, त्यावेळेस सेलिब्रिटी चालत असतात स्टेजवर वगैरे, किंवा तेव्हा त्यांच्यासोबत एक उप्स मुमेंट घडते, त्यावेळेस तुम्ही ते सर्कल करून दाखवता, हे कितपत योग्य आहे? कारण आपल्या जिथे इथे ह्या गोष्टी व्हायरल होण्यासाठी आपण कितपर्यंत पोहोचलं पाहिजे असं मुवमेंट आहे ना, ते त्यांना पण आवडतं। तुम्ही कधी बघा ना, आम्ही कॅप्चर केल्यानंतर ते बोलतात अभी उप्स मुवमेंट आ गया, तुम ये तो नहीं डालोगे ना, म्हणजे त्यांची इच्छा आहे टाका, तभी तो मैं चलने वाला हूँ, नहीं तो नहीं चलूंगा, ते त्यांनाच पाहिजे असतं आणि आम्हाला पण पाहिजे असतं। भाई तुम हमारे चॅनल पे चल रहे हो तो अच्छी बात है, और तुम भी चल रहे हो तो बहुत बढ़िया, म्हणजे ह्याच्यामध्ये कोणाचंच वाईट नाही ना, आमचं वाईट आहे ना त्यांचं वाईट आहे, उप्स मुवमेंट पाहिजेच। आणि आता तर एवढं झालं की काय काय लोक आता जे नकली लोक आहेत ते पण येतात होता उप्स तर त्याच्याबद्दल काहीच नाही वाईट। बरं, आता जर तुला विचारलं गेलं की बॉलिवूड, आता तुम्ही इतके सेलिब्रिटी कव्हर केलेत, आतापर्यंतचे सगळ्यात हंबल जे सेलिब्रिटी आहेत, जे रिस्पेक्ट देतात छान पापाराझीसला, असे कोण कोण आहेत? आमिर खान, ते तर वेगळेच आहे, ते सिंपल आहे खूप आणि येतात बसतात, आता बोलतात, हात मिळवतात, जे ते करतात ते कोण सेलिब्रिटी करत नाही। आमिर खान असे आहेत की स्वतःचं काम स्वतःहून करतात, ते तर त्यांना माहिती आहे मी सेलिब्रिटी, फोटोग्राफरला फोटो द्यायचे फोटो देणार, उभे राहायचं उभे राहणार, बोलायचं बोलणार, जेवायचं जेवणार, तो मिस्टर परफेक्ट आहे आणि तोच हंबल आहे। अजून कोण आहे? अक्षय कुमार, हेल्प पाहिजे, सपोर्ट पाहिजे तर अक्षय कुमार उभा राहतो। आणि रूट मध्ये जया बच्चन आणि काजल सोडली तर ऍक्टर मध्ये सनी देओल सनी देओल आहे, अगोदर तो जॉनी इब्राहिम होता, आता थोडा ठीक आहे, आणि सोहेल खान असे बोलायला गेलं तर कोणाचा मूड कसा असतो काय सांगू नाही शकत। आता तू मूड बद्दल बोललास म्हणून विचारते की तुम्ही ज्यावेळेस एखादी सेलिब्रिटी त्याच्या घराच्या बाहेर पडलाय किंवा कुठून जिम मधून येतोय, कामावरून म्हणजे कुठून शूट करून येतोय, या सगळ्या गोष्टी जेव्हा घडतात तर तुम्हाला माहिती नसतं की त्या व्यक्तीचा मूड कसा आहे, तुम्ही त्यांना फॉलो करत असता, त्या मूडमध्ये त्यांच्याकडून अनावधानाने काय होतं, अपशब्द निघतात। कुठे हॉटेल रेस्टॉरंट मध्ये झालं तर ते नाही एवढं रागवत, घरी गेलं तर ते रागवतात, आणि ते मला असं वाटतं त्यांचं पण योग्य आहे आणि आमचं पण कुठे ना कुठे 19-20 असतो ते, आता घरी तर आम्ही बंदच केलं मोस्टली, तर घरी केल्यावर ते रागवतात भाई घर पे नाही आना प्लीज, थोडासा पर्सनल इश्यू आहे। अर्जुन कपूरला मी एकदा स्पॉट केला होता त्याच्या घरी, त्याच्या बहिणीवर, बोला भाई डिलीट कर दे, बोला भाई कहाँ से, मैं विरल बहन, बोलता अच्छा विरल बहन अंदर आ जा, पानी पिएगा, मैं नहीं भाई, मतलब पीले पानी पीले, देख हम लोग का घर है, हम लोग पर्सनल बातें करते, बहन है, हम फैमिली में कुछ, ये सब अच्छा नहीं लगता करना, तो भाई ये सब नहीं करना है। अच्छा, घरी येऊन समजवलं होतं? घरी येऊन। पण मलायका अरोराला देखील मला वाटतं सोशल मीडियावर पापाराझींनीच फेमस केलंय, तिचं वॉक, पापाराझीवरती डिपेंड आहे, तिने तिचं वॉक, तिचं जिम मधले कपडे घालून, मलायकाला कोण कसं ओळखणार, पापाराझीच नाही करणार, पॅप्स तर कसं ओळखणार, ते तिला पण माहिती आहे, तर ती नाही रागवत, ती पण खूप चांगली आहे, समजदारी आहे, नाही। बरं, अशा अनेक सेलिब्रिटीज असतात, म्हणजे तू जॅकी श्रॉफ यांच्याबद्दल बोललास की ते कसे बोलतात, तसं संजय दत्त त्यांची देखील पद्धत आहे, म्हणजे पार्टीमध्ये वगैरे गेलात तुम्ही, त्यांना कव्हर करत असाल तेव्हा ते अनेकदा असं बोलतात की आव खाना खाके जाव, त्यांची एक स्टाईलच वेगळी आहे। हा, त्यांच्या म्हणजे ते त्यांचा मूवी असेल किंवा त्यांचं कुछ पर्सनल असेल, जसं का त्याच्या घरी पार्टी वगैरे असेल, ते विचारतात खाना खाएगा, दारू पिएगा, आणि कुठे असं स्पॉट झाले तर आता एक व्हिडिओ होता कुठे वर्सोवा जेट्टीला, ते स्पॉट झाले होते, ते बोलले आगे तो एक बिंदास माणूस आहे, त्याला स्वतःला असं वाटतं की मैं सेलिब्रिटी हूँ या नहीं हूँ मुझे नहीं पता, पैप्स है की नहीं है मुझे नहीं पता, बस मैं जहाँ मेरा मूड जैसा है वहाँ, त्याचे डोळे बघूनच थोडंसं असं टॅपिंग पण करताना थोडंसं वाटतं की हा भाई आदमी खतरनाक आहे, पण तसं नाही, तो खूप चांगला आहे आणि खूप हंबल आहे, तर त्याच्याबद्दल काहीच असं वाटत नाही, पण हा रागवतो तर भाई तो डेंजर खूप। असं कधी त्याचा राग व्यक्त झालाय तुमच्यासमोर? हा, एकदा मध्ये मी आणि माझे टीमचे लोक आणि आम्ही एकदा रात्री समोसा खायला गेलो होतो, ते गाडी दिसली, बोला अरे कोण आहे, बोला संजय दत्त आहे, तर तो गेला आणि आम्ही उतरलो, बोला बाबा 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 बाबा, तो उतरला, असं डायरेक्ट पाय टाकला, बॉन्सर लोक बोलते आम्ही बॉन्सर वगैरे बघत नाही, तर तो आला, बोला ए
हा आमिर खान स्टॅच्यू झाले, बंद करते, बंदी करते, चल बाद में, मग प्रेमाने बोलून झालं. तर असे अनेक सेलिब्रिटींना पापाराझीसनी स्वतः सुद्धा नावं ठेवली, म्हणजे नावं दिलेली आहेत, पेट नेम, म्हणजे असं बाबा बाबा म्हणतात. बाबा हा. असं कोणते अजूनही काही सेलिब्रिटी आहेत? बाबा म्हणजे रणवीर सिंगला हा. बाबा बोलला ना त्याला लय आवडतं, तर त्याला बाबा बोलतात, त्याला पण बाबा बोलतात. आणि सलमान खानला भाईजान, भाईजान, अक्षय कुमारला खिलाडी, असं ही नाव नावं पॅप्सनीच ठेवलेली आहेत. पॅप्स नाही. रितेश देशमुख आणि जेनेलिया दादा वहिनी हे नाव दिलं गेलंय. अशोक श्रॉफला मामा मामा, असे खूप नाव. आणि लहान पोरं जे असतात त्याला सगळ्यांना बाबाच बोलतात, बाबा देखो बाबा. जास्त कोणाचं नाव आहे ना दादा ह्याला बोलतात, जॉकी श्रॉफला दादा बोलतात, टायगर श्रॉफला बाबा बोलतात. आपण अनेकदा पाहतो एअरपोर्टवर म्हणा किंवा कुठल्याही ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी वगैरे जेव्हा तुम्ही जाता त्यावेळेस अनेक जे हिंदी सेलिब्रिटीज असतात ते मराठीमध्येच तुम्हाला बोलतात, अरे थांब ना, अरे इथे नको जाऊस, थांब इथून काढ. त्यावेळेस सगळे पापाराझीस मराठीच असतात, म्हणजे त्यातले किती पापाराझीस मराठी आहेत? मी सांगू तुम्हाला, मुंबईला जेवढे पण सेलिब्रिटी आहेत पॅप्सनी त्यांना मराठीमध्ये बोललं ना तर लगेच ऐकतात. हा. आणि बोलले थांबा, जास्त करून अक्षय कुमारला, आमिर खान अक्षय कुमार प्रॉपर पूर्ण मराठी, स्टाफच त्यांचा पूर्ण मराठी, जॉकी श्रॉफ मराठी, सलमान खान सुद्धा मराठी आहे. हो. आणि कोणाला इन केस अर्जुनला पण भले मराठी नाही तर त्याला बोलत थांबा थांबतो. जेवढे सेलिब्रिटी मराठी वर्डला लय रिस्पेक्ट करतात, खूप ऐकतात सगळे. पण किती पेपर्स मराठी आहेत पॅप्स मध्ये? मला फोटोग्राफर तर सगळेच मराठी आहे, आणि जे पॅप्स मध्ये थोडे असतील 60%, 70%, 60% मराठी असते. अच्छा, म्हणजे आता तर खूप कमी पण झालेत, कारण बोलतात ना काय मग ते त्यांचं काय पर्सनल असेल, आपण तर समजवतो आपला माणूस पुढे जायला पाहिजे, पण नाही जात. आताच मी मगाशी म्हणाले तसंच की तुम्हाला त्या व्यक्तीकडून अपेक्षाच नाहीये की तो मराठीमध्ये बोलू शकतो, पण तो छान मराठीत बोलतोय, असं तुम्ही शॉक झालाय? रवी किशन हा बिहारी आहे, पण तो मराठी बोलतो. आणि त्यांनी सांगितली माझी पहिली नवीन मी ज्या टायमाला स्टार्ट होतो त्या टायमाला मराठी पिक्चरच केला त्यांनी. रवी किशन बोलतो मराठी, आणि शॉक होता मराठी. काजल तर मराठी खूप छान मराठी बोलते. राणी मुखर्जी, मोस्टली इंडियात आपल्या मुंबईचे जेवढे सेलिब्रिटी राहतात सगळेच मराठी बोलतात. पण रवी किशनला बघून असं शॉक झालो, तो बिहारचा आहे आणि एवढी चांगली मराठी बोलतो. रवी किशन चांगला बोलतो. आणि आमिर खान बरोबर तर मराठीमध्येच डिस्कस करायला लागतं. ते कोणता पण नेपाळचा पण कुठला पण आला फोटोग्राफर काय पण आला त्याला मराठीमध्येच विचारतो, साहेब थांबा, साहेब इकडे बघा, साहेब हे. तर आमिर खान बरोबर डिस्कस मराठीमध्ये, जॉकी श्रॉफ बरोबर मराठीमध्ये, अक्षय कुमार बरोबर मराठीमध्ये, हे पूर्णपणे मराठीच. आणि रवी किशन सुद्धा मराठी ऐकतात. ते म्हणजे रवी किशनला तर आम्ही बघूनच शॉक झालो की एवढा मोठा सेलिब्रिटी सगळ्या पिक्चर मध्ये काम केलं मराठीमध्ये पण, आणि तो राहतो बिहारला. त्याचे भोजपुरी गाणे असून पण तो मराठी इथे येतो आणि मराठीमध्ये बोलतो. खूप छान मराठी बोलतो. समजा एखाद्या सेलिब्रिटीच्या घरी लग्न कार्य असेल, बर्थडे वगैरे असेल, पर्सनली असे इन्व्हिटेशन येतात? हा, खूप येतात. ते तर बोलवतात, पण जेवण वगैरे पार्टी वगैरे मध्ये आमच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा असे खूप येतात. आता आमिर खानच्या घरी त्यांच्या इराचं लग्न होतं, आपला हॉटेल होता आपला ताजलँड, सगळ्यांना अलाउड होतं जेवण, आतमध्ये येऊन जेवायचं. सलमान खानच्या त्याचा बर्थडे असतो, प्रत्येकाला त्याचा गिफ्ट येतो 10,000 हजाराचा. आणि खूप लोकांचं जसं काय फंक्शन असला, दिवाळी पार्टी असली, बोलवतात, त्यांच्याकडून काय बक्षीस मिठाई वगैरे सगळे. पण पापाराझीसनी आता कोणत्या गोष्टींवर मर्यादा ठेवली पाहिजे? एखाद्या सेलिब्रिटीला किती पर्सनल स्पेस दिला पाहिजे असं तुला वाटतंय? अंडरस्टँडिंग पाहिजे, समजवणारा पाहिजे की तुम्हाला हे असं कव्हर करायचं, म्हणजे घरी नाही जायचं. सेलिब्रिटीमध्ये एक रिस्पेक्ट ठेवायची, ती मला असं वाटतं आता हळूहळू थोडीशी कमी दिसते, पण मला असं वाटतं आज नाही तर उद्या ओके होईल. येते ना, आपण पाहतो सेलिब्रिटीज म्हणा किंवा कोणी आता पब्लिसिटीसाठी काहीही करतं, तर तुम्हाला असं पर्सनली असं वाटतं की हा जो आलाय ना आता हा पब्लिसिटीसाठी सगळ्या गोष्टी करणार आहे, असं तुम्हाला माहिती असून सुद्धा तुम्ही त्याला छान कव्हर करता आणि त्याची पब्लिसिटी करता? हा, असे खूप आहेत, असं नाही का नाही आहे. आता कोणाचं नाव घेऊ मला पण समजत नाही, पण मला असं वाटतं तर 40 किंवा 50% तर आहे ते पब्लिसिटी स्टंटच करतात भाई. तर काय करायचं आहे, मैं गिर रहा हूँ, मैं चल रहा हूँ, मैं कुछ चना खा रहा हूँ, दिखा रहा हूँ, ते खूप आहे.
असं कोण नाही की ज्याला नाही दाखवायचं. पण ज्यावेळेस समजा एक गाडीत जात असताना किंवा गाडीमध्ये बसल्यावर एखाद्या सेलिब्रिटीच्या गाडीत असतो आणि बाहेर जे असतात गरीब लोक जे पैसे मागण्यासाठी वगैरे येतात, त्यावेळेस सुद्धा पर्समधून काढून पैसे दिले जातात. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एखाद्या सेलिब्रिटीकडून होतात, ते हंबली असतं का तो एक फेक पण ते असतो? मी तुम्हाला ते सांगतो, हा ते बरं झालं विचारलं. ऍक्च्युअल मध्ये ते हंबली पण आहे. सुनील शेट्टी हंबल आहे, बॉबी देओल हंबल आहे. हे लोक स्वतःहून देतात आणि काही सेलिब्रिटी दाखवण्यासाठी देतात की भाई ये कव्हर नाही. पण आम्हाला माहिती आहे की दाखवत होता पापाराजीला हे लई डोकं आहे की हा दिखा रहा है, त्याला शूटच नाही करता. मग तो विचारतो का मला शूट केलं नाही? विचारतात. हा. जर त्याला व्हिडिओ पाहिजे असेल तर तो ठीक असं आहे. कोण आहे? बिग बॉस मधले पण असतात, नवीन पण असतात, जुने पण. पण जे जुने कलाकार आहेत जसं सुनील शेट्टी, जॉकी श्रॉफ, बॉबी देओल त्या टायमाचे ते हंबल आहेत. ते मुंबईला खूप जवळनं बिडूला बोललं 3 बत्ती का शाळा, पण तो पब्लिक मध्ये येतो, पब्लिक सिटी स्टँडसाठी नाही. तो तसाच आहे. ते काही लोक ते स्वतःहून हंबल आहेत आणि काही लोक दिखावा. ते गरीब लोक असतात ते पण चुकीचं करतात ना, कपडे वगैरे वडतात, काय पण करतात, बॅग बी उचलतात. त्याच्यावरती पण थोडं बघायला पाहिजे. तर काही सेलिब्रिटी निघून जातात, तर त्याचा ऍटिट्यूड नाही. त्यांचे पण नवीन कपडे, महाग कपडे कसे वाढू शकतात, काय नाही करू शकत, ते निघून जातात. आणि काही लोक बोलतात हा मला थांबायचं. मग पोरं पण बोलतात भाई फायदा उचलते बॅग हा मी दिखा रहा, पैसा दे रहा, हे दे रहा. पब्लिक सिटी पण असतात आणि नाही पण असतात. तर काही पब्लिक सिटी स्टंट दाखवण्यासाठी पण आणि काही नाही पण. ह्या दोघांमध्ये खूप फरक आहे. ते पब्लिकला स्वतःहून करतात, मग खाली कमेंट येतात की साला दिखावा कर रहा है, ये ऐसा कर रहा है, वो ऐसा कर रहा है. आणि जो चांगला आहे ना ते सो हंबल, हे ते कमेंट वरतीच वाचत जावं, ते आपोआप दिसेल. मला अनेकदा असं म्हणजे कोणाची मैत झाली, डेथ झाली वगैरे, तर तुम्ही म्हणजे प्रत्येक मीडिया असतेच तिकडे, पण कितपत दाखवलं पाहिजे हे पण असतं. आणि एखादी सेलिब्रिटी आलीये मैताला वगैरे, डेथला, सांत्वनपर भेटीसाठी वगैरे समजा आले, तर तुम्ही ते हायलाइट सोडून ती मेकअप करून आली आहे, तिने गॉगल लावून आली आहे, ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि ह्या कमेंट्स पण येतात. गॉगल लावून येतात, कमेंट्स येतात, ते मग ठीक आहे. ते आता एक मयत झाली कुठे, ते एक बॅरिगेट असतो. काही ठिकाणी बॅरिगेट नसतात, ते क्राऊड भरतो आणि कोण गॉगल लावून नाही. सेलिब्रिटी तर मला वाटतं की सगळेच गॉगल लावूनच येतात. ते आम्हाला कळत नाही मेकअप लावलाय की नाही लावला, आम्ही झूम करतो, बघतो. तर विदाऊट मेकअप मध्ये असेल तर ते माणूस जर हा मेल असला ना सेलिब्रिटी, तो मेकअप नाही करत. फिमेल असला ते सांगू नाही शकत. ते गाडीमध्येच काय ते, म्हणजे जरी एखाद्या डेटला जायचं असलं तरी कपडे असतात त्यांचे, नवीन कपडे येतात. आज कोणतरी जसं शॉपिंग कसं दिवाळी तो कुछ नया शूट बीट, तुझा मेला तर व्हाईट कपडा ऑर्डर करतात. खाली काय घालायचं, वरती काय घालायचं, पहिल्यापासून रेडी होऊन येतो. म्हणजे पापाराझीच पाहायला गेलं तर सगळ्याच गोष्टी कव्हर करतात. सेलिब्रिटींना कुठलाच पर्सनल स्पेस ठेवत नाही. खरं तर तू इथे आलास, माझ्याशी छान मनमोकळेपणाने गप्पा मारल्यास, तुझा कॅमेरा मागचं खरं जग आम्हाला सांगितलंस, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. तर लोकशाही फ्रेंडलीच्या विशेष एपिसोडमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची.